तर तिथे 10 लाख कोटीच्या करारांची चर्चा इनिशिएट झाली। आता त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह येऊन आमच्या उद्योग विभागाची चर्चा करतात, त्यातलेही काही करार हे या ठिकाणी फ्रक्टिफाय होतील। आणि या एकूण गुंतवणुकीमध्ये 83% जे काही करार आहेत ते परकीय गुंतवणूक, 83% परकीय गुंतवणुकीचा समावेश या करारांमध्ये आहे। 18 देशांच्या कंपन्यांसोबत हे करार आहेत, ज्यामध्ये USA आहे, UK आहे, डेन्मार्क आहे, स्वित्झर्लंड आहे, स्वीडन आहे, सिंगापूर आहे, नेदरलंड आहे, जपान आहे, इटली आहे, जर्मनी आहे, फ्रान्स आहे, UAE, नॉर्वे, फिनलंड, स्पेन, कॅनडा, बेल्जियम, ऑस्ट्रिया असे हे वेगवेगळे देश आहेत। आणि विशेषतः आपण बघितलं असेल तर स्कोडा, फोक्सवॅगन, SR, ब्रुकफील्ड, कॅपिटललँड, टाटा सन्स, कोका कोला, बॉश अनेक कंपन्या आहेत। आणि मग याच्यामध्ये क्वांटम कम्प्युटिंग आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, डेटा सेंटर्स आहेत, सर्क्युलर इकॉनॉमी आहे, शाश्वत विकास आहे, कृषी तंत्रज्ञान आहे, हरित खते आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड सेमीकंडक्टर आहे, आरोग्य सेवा आहे, अन्न प्रक्रिया आहे, नवीनीकरणीय ऊर्जा आहे, ग्रीन स्टील आहे, इलेक्ट्रिक वाहने आहे, त्यानंतर शहरी परिवर्तन, शिक्षण, फिनटेक, लॉजिस्टिक्स, वस्त्रोद्योग आणि डिजिटल पायाभूत सुविधा अशा वेगवेगळ्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये म्हणजे नागपूर विभाग, अमरावती विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, कोकण विभाग, MMR रिजन सगळीकडे आणि पुणे विभाग सगळ्या विभागांमध्ये या ठिकाणी गुंतवणूक आली। आणि मला सांगताना विशेष आनंद वाटतो की यावेळी विशेषतः उत्तर महाराष्ट्रातनं नेहमी तक्रार असते, उत्तर महाराष्ट्राच्या 5ही जिल्ह्यांमध्ये नंदुरबार सहित 5ही जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक आली। आणि नंदुरबारमध्ये तर अजून 3 लोकांनी तिथे, आता हे जे 10 लाख कोटी आहेत त्या 3 लोक, अजून 3 कंपन्या अशा आहेत की ज्या चर्चेत आहेत की ज्यांना नंदुरबारमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक करायची आहे। त्यामुळे सगळ्या भागामध्ये। आणि मग अजून काही गोष्टी त्याच्यामध्ये काहींनी म्हटलं की बाबा मग तुम्ही ते आमच्या लोढाजींच्या मुलासोबत एक करार आम्ही केला, त्याच्यावर खूप लोकांनी म्हटलं की लोढाजी तर तुमच्या मंत्रिमंडळातच आहे, इथेच बसून त्यांच्याशी करार का नाही केला? बरोबर आहे, इथे बसूनही करार करता आला असता त्यांच्यासोबत। पहिली गोष्ट तर आपल्यालाही कल्पना आहे की त्यांचे जे सुपुत्र आहेत हे काही केवळ त्यांचे सुपुत्र नाही, महाराष्ट्रातले आणि देशातले एक लीडिंग उद्योजक आहेत। यांच्यासोबत कशाचा करार आपण केलाय? आपण 1 लाख कोटीचा करार केलाय FDIचं गुंतवणूक इन डेटा सेंटर। आणि गुंतवणूक कोण करणार आहे? लोढांचं काम काय आहे? लोढांचं काम आहे जागा आणि सगळ्या व्यवस्था करणं, म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणणं, पाणी आणणं, हे त्यांचं काम आहे। गुंतवणूक कोण करणार आहे त्या ठिकाणी? सगळे हायपर स्केलर्स गुंतवणूक करणार आहे, ॲमेझॉन, STT, मायक्रोसॉफ्ट, NTT, म्हणजे जगातल्या ज्या सगळ्यात मोठ्या डेटा सेंटर कंपन्या आहेत त्या करणार आहेत। आणि म्हणून त्यांच्यासोबत करार केला, हा लोढांसोबतचा करार नाही आहे, लोढांनी त्यांच्या वतीनं केलेला करार आहे। या सगळ्या कंपन्यांची गुंतवणूक त्याच्यामध्ये आहे। एक पंचशीलचा देखील या ठिकाणी उल्लेख झाला। पंचशील जी पुण्यातली कंपनी आहे त्यांच्यासोबत तुम्ही करार केला, हा पंचशीलचा करार नाही आहे, पंचशील सोबत हा ब्लॅकस्टोनचा करार आहे, ज्याच्यामध्ये पुन्हा डेटा सेंटर आहेत, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा आणि ओरॅकल हे गुंतवणूक त्या ठिकाणी करणार आहेत। आणि मग रहेजासोबत एक करार झाला ज्याच्यामध्ये GIC सिंगापूर आणि वॉर्बक पिंक्स हे त्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की हे समजून न घेता जी काही टीका केली जाते की जणू काही आम्ही फिरायलाच त्या ठिकाणी गेलो आणि आता काहीतरी करायचं म्हणून काही कागदांवर सह्या करून आलो, असं नाही आहे। डावोस इज अ व्हेरी सिरियस बिझनेस आणि तो सिरियस बिझनेस करून आम्ही त्या ठिकाणून येतो। आणि म्हणून मला असं वाटतं बरं याच्यामध्ये आपण एक अजून गोष्ट बघितली पाहिजे, थेट परकीय गुंतवणूक। आता थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर आहे आणि देशाची एकूण जेवढी थेट परकीय गुंतवणूक आहे त्याच्या 39% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येते। बरं याच्यामध्ये MOU आणि थेट परकीय गुंतवणुकीत फरक काय आहे?
MOU हा इरादा आहे आणि FDIचे जे आकडे येतात ते RBI झालेली गुंतवणूक म्हणजे आलेले पैसे सांगतात. म्हणजे हा वादा नाही आहे, हा इरादाही नाही आहे. प्रत्यक्ष जे पैसे देशामध्ये आले त्या वर्षामध्ये FDIच्या रूपानं ते सांगितलं जातं. त्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण देशाच्या 39% गुंतवणूक येते. आणि म्हणून मला असं वाटतं की याही संदर्भात आता बेरोजगारीचा दर हा देखील आमच्या भास्कररावांनी मांडला, वडेट्टीवार साहेबांनी मांडला. अलीकडच्या काळामध्ये काय होतं की आम्ही विरोधी पक्षात होतो, आपण वृत्तपत्रांचा आधार घेतोच, पण जिथे डेटा सेट्स अवेलेबल आहे तिथे वृत्तपत्राचा आधार का घ्यावा. आता बेरोजगारीचा दर वगैरे याच्या सगळे स्टॅटिस्टिक्स मी तुम्हाला सांगतो. देशाची आर्थिक पाहणी जी असते त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मिळतात. सगळ्या कुठलं तरी पेपर छापतो, मला तर आश्चर्य वाटलं, महाराष्ट्रात बेरोजगारीचा दर 11.7%. कोणाच्याच काळामध्ये 11% पर्यंत 10%वर पोहोचलो नाही आपण बेरोजगारीच्या, कोणाच्याच नाही. इतकी बेरोजगारी कधीच महाराष्ट्रात नव्हती, नेव्हर इन स्टॅटिस्टिक्स. पण तरी देखील मी सांगतो की सातत्याने हा दर आपण खाली आणतो. आपण जर बघितलं तर बेरोजगारीचा दर 21-22 मध्ये 2021-22 मध्ये हा 4% होता. 23-24 मध्ये 3.3% तो खाली आणला आणि 2025 साली तो बेरोजगारीचा दर 3.1% आहे. म्हणजे आधीच्या वर्षांपेक्षा देखील कमी झालेला आहे, वाढलेला नाही आहे, हा कमी झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय 11.7% वगैरे. आणि माझी म्हणजे माध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण माझी त्यांनाही विनंती आहे की या सगळ्या गोष्टी थोडा समजून घेऊन आणि रिअल स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर आपण जर त्या ठिकाणी मांडल्या तर त्या अधिक योग्य असतात. आता आपण सरकारी नियुक्त्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी बोललं गेलं की तुम्ही किती नियुक्त्या केल्या. मला सांगताना आनंद वाटतो. मला विचारा तुम्ही 75,000 घोषित केलं होतं, किती झाल्या. महायुतीचं सरकार आल्यापासून 1,20,449 लोकांना नियुक्त्या दिलेल्या आहेत. 1,20,449 आणि अजून काही नियुक्तीपत्र जे शिल्लक आहेत ते आता जेव्हा आम्ही पुढच्या 2 महिन्यात देऊ हा आकडा 1.5 लाखापर्यंत जाईल. म्हणजे 75,000 सांगितलं होतं 2022 साली, आम्ही 1.5 लाखापर्यंत जातो. आणि पुन्हा आता नव्याने HR रिफॉर्म्स आम्ही सुरू केलेले आहेत, त्याच्यावर मी पुढे बोलीन. आणि त्यातनं एक नव्यानं भरतीचं जे सत्र आहे हे सत्र देखील आम्ही सुरू करणार आहोत. गडचिरोली स्टील हबच्या संदर्भात देखील या ठिकाणी सांगण्यात आलं. जवळपास आत्ता गडचिरोलीमध्ये जे काही आपले करार झाले आहेत त्यानुसार 2,61,839 कोटीची गुंतवणूक ही गडचिरोलीमध्ये होणार आहे. आणि त्यातनं 70,895 इतकी रोजगाराची निर्मिती होणार आहे. पण हे करत असताना अनेक वेगवेगळे विषय या ठिकाणी मांडले गेले. पहिल्यांदा तर आम्ही सांगितलंय की गडचिरोलीची जल, जमीन आणि जंगल या तिन्ही गोष्टीचं संवर्धन करून आपल्याला गडचिरोलीमध्ये विकास करायचा आहे. आणि म्हणून आपण गडचिरोलीमध्ये 5 कोटी झाडं लावण्याचा एक उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे. एकूण सगळं जे काही आपण त्या ठिकाणी वृक्षतोड करू, कारण ती करावी लागेल, कारण 80% गडचिरोली मध्ये वृक्ष आहे, पण जिथे जंगल आहे तिथे आपण काहीच करत नाही. गैर जंगलाचा जो भाग आहे तिथे उद्योग जर पाहिजे असतील आणि तुम्हाला खाण जर खोदायची असेल तर तुम्हाला काही ना काही त्या ठिकाणी जागा रिकामी करावी लागते. पण त्याच्यामध्ये जे काही झाडं जातील, आम्ही असा विचार केला आपली जबाबदारी आहे की त्याच्या 1000-2000 पट जास्त आपण झाडं त्या ठिकाणी लावले पाहिजे. म्हणून 5 कोटी झाडं लावण्याचा उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे. आणि
मी निश्चितपणे सांगतो, आजही तिथे जी गुंतवणूक झाली आहे, या गुंतवणुकीमध्ये सर्व प्रकारच्या संधी स्थानिकांनाच आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. स्थानिकांना आज तुम्ही जाऊन बघू शकता, ज्यांची भरती झालेली आहे 90% लोक आदिवासी आहेत, दलित आहेत, ओबीसी आहेत. 90% आणि स्थानिक आहेत, बाहेरचे नाही आहेत. त्यांनाच प्रशिक्षण दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः गेलो होतो. एक ट्रायबल मुलगी होती, आदिवासी समाजाची मुलगी होती. तिने मला सांगितलं की मी इथे आली झाडू पोछा करण्याकरता, मला 13-14 हजार रुपये पगार होता. त्यानंतर इथेच ट्रॅक्टर चालवायला शिकली, व्हॅन चालवायला शिकली, 30,000 रुपयापर्यंत पगार गेला. आणि आता तीच मुलगी, आदिवासी मुलगी आमची, त्या ठिकाणी ट्रक चालवते आणि 53,000 रुपये तिला पगार आहे. तिथेच प्रशिक्षण घेतलं. त्यामुळे मला असं वाटतं की आज आपण तिथला नक्षलवाद संपवू शकलो, कारण लोकांच्या मनामध्ये ही भावना आपण तयार करू शकलो की हा विकास तुमच्याकरता आहे. आज आमच्या गोंडवाना विद्यापीठाने ऑस्ट्रेलियाच्या कर्टन विद्यापीठासोबत, जे मायनिंग मधलं जगातलं नंबर 1चं विद्यापीठ आहे, त्याच्यासोबत जॉईंट कोर्स चालू केला. 40 आमचे आदिवासी विद्यार्थी हे त्या ठिकाणी कर्टेन विद्यापीठामध्ये शिकायला गेलेले आहेत आणि मायनिंगचा त्या ठिकाणी इंजिनिअरिंग करतायत. आणि म्हणून लोकांना आजही त्या ठिकाणी लोकांना दिग्भ्रमित करणं, आदिवासी संस्कृती संपून जाईल असं सांगणं, हा प्रयत्न चाललाय. पण हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. गडचिरोलीच्या सामान्य माणसाला सोबत घेऊन, आदिवासी माणसाला सोबत घेऊन गडचिरोलीला स्टील सिटी बनवण्याचं काम आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करू. यासोबत स्टार्टअपच्या संदर्भात देखील आपण स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणाला मान्यता दिली आणि